ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला आहे। हे बाहेर आल्यानंतर आम्ही त्याचा पाठपुरावा करण्याचा प्रयत्न केला। अनेक सबळ पुरावे देखील आमच्याकडे होते। आम्ही त्या आयोगाकडे मेल देखील केले आणि तरी सुद्धा आयोग हे डिनाय करत होतं की अशा पद्धतीने कुठला पेपर फुटलेला आहे। हे जे सगळे धागे दोरे कुठेपर्यंत पोहोचतात ते देखील आम्ही प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आयोगापर्यंत आणि सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आणि ह्या सगळ्या संदर्भातील धागेदोरे पुण्याच्या महापौर कार्यालयापर्यंत पोहोचतात का, मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय लोकांपर्यंत पोहोचतात का, असा देखील आम्ही प्रश्न उपस्थित केला होता। त्या संदर्भामध्ये महाराष्ट्र युवक काँग्रेसने पुण्यामध्ये आंदोलन देखील केलं होतं। तरी सरकार कुठं झुकायला तयार नव्हतं आणि जे फरार लोक होती या सगळ्या संदर्भात त्यांच्यावरती कुठली कारवाई होत नव्हती, ते पकडले जात नव्हते आणि सरकारला भीती होती की आपल्या संबंधित लोक ह्यामध्ये इन्व्हॉल्व असल्यामुळे त्यांची नावं पुढे होतील आणि सरकारची बदनामी होईल, म्हणून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। आज ड्रग इन्स्पेक्टरचा पेपर फुटला, समोर आला, त्यामध्ये अनेक लोकांना अटक देखील झाली। पण असे असंख्य पेपर महाराष्ट्रामध्ये फुटतायत जे आपल्या निदर्शनास येत नाहीये। त्यासाठी पुढच्या काळामध्ये या सगळ्या दोषींवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। हे फक्त प्यादे सापडलेले आहेत, पण ह्याच्या मागचे सूत्रधार देखील सरकारने अटक केले पाहिजे। त्यासाठी आमचा लढा असणार आहे आणि आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे, त्यासाठी आमचा लढा असणार आहे। जर आयोगाच्या अध्यक्षाचा राजीनामा नाही घेतला तर आम्हाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल, आयोगावरती धडक मोर्चा काढावा लागेल येणाऱ्या काळामध्ये। 6 जणांना अटक झालेली आहे। वंदे मातरमचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्यावेळेस महाडिकांतून असं म्हटलं गेलं की हे सगळे विद्यार्थी पैसे देऊन आणले गेलेत, काँग्रेसच्या शिक्षण संस्थातले आणि कार्यक्रमावर टीका करताना की पैसे की गुंज अशा प्रकारची टीका तुमच्या कार्यक्रमावर करण्यात आली। नाही, त्यांची प्रतिक्रिया ऐकली आम्ही आणि मला एक थोडंसं त्यांचं हास्यास्पद त्यांचं हे वाटतं की ते राहुल गांधींवरती बोलतात। खऱ्या अर्थाने त्यांनी घरामध्ये झिम्मा फुगडीचे व्हिडिओ बनवता बनवता त्यांना प्रदेशाध्यक्ष केलेला आहे। ते घरामध्ये डायपर बदलायचं देखील काम करू अशी कोल्हापूरची जनता म्हणते आणि त्यानंतर त्यांना अध्यक्ष केलेलं आहे। त्यांना विद्यार्थ्यांची युवकांच्या प्रश्नाची जाण नाहीये आणि श्रीमंत बापाचं पोरगच्या तोंडातून अशा पद्धतीचीच प्रतिक्रिया शोभते हे महाराष्ट्रानं बघितलेलं आहे। त्यामुळे त्यांना गंभीर घेण्यासारखं आम्हाला काही वाटत नाही आणि राहुल गांधींच्या कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या शिक्षण संस्थेतून जर लोक आणल्याचा आरोप करत असेल तर आम्ही ते पॉझिटिव्हली स्वीकारतो। पुण्यातून आणि महाराष्ट्रातून प्रत्येक महाविद्यालय, हॉस्टेल, लायब्ररीतून मुली पोचल्या, मुलं पोचली आणि जर काँग्रेसच्या शिक्षण संस्थेचा जर आरोप करत असतील तर त्याचं देखील स्वागत करतो। काँग्रेसने या महाराष्ट्रामध्ये भविष्यातील पिढी घडवण्यासाठी शिक्षण संस्था काढल्या, विद्यापीठं काढली आणि भविष्यातील देशाची पिढी घडवण्याचं काम केलं। दंगली घडवणारी टोळी निर्माण केली नाही, ह्याचा आम्हाला अभिमान आहे। 6 जणांना अटक झाली या सगळ्या प्रकरणात। 15 दिवसापासून उपोषण सुरू आहे। आदिवासी मंत्री आणि नरहरी झिरवाळ या विद्यार्थ्यांना भेटले, मात्र तोडगा निघले नाही आणि विद्यार्थ्यांची प्रकृती ढासळत चाललेली आहे। राहुल गांधींनी देखील त्याच्यावर नाही, दोन विषय। चातुर्ंगी गुंज कार्यक्रमामध्ये एक मुलगी, त्या आंदोलनामध्ये सहभागी असलेली एक मुलगी राहुलजी गांधी यांना भेटली। त्यानंतर राहुलजी गांधी यांनी ट्विट केलं की गेले 10 दिवसांपासून हे विद्यार्थी उपोषणाला बसलेले, सरकारने याकडे गंभीरतेने लक्ष घ्यावं आणि त्यानंतर सगळं प्रशासन खळबळून जागं झालं आणि कुठंतरी यावरती मलमपट्टी करण्याचं काम केलं। पण मी त्या विद्यार्थ्यांचं, सगळ्या आदिवासी मुलांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी सरकारच्या कुठल्याही दबावाला किंवा कुठल्याही चॉकलेटला बळी पडले नाहीत। त्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत हा लढा चालू ठेवणार अशी त्यांची भूमिका घेतली। त्याबद्दल त्या सगळ्या आदिवासी मुलांचं अभिनंदन। पण सरकारला जाग आली पाहिजे, सरकारने त्या मुलांच्या जीवाची खेळण्याचं काम थांबवलं पाहिजे, कारण का अनेक विद्यार्थ्यांची प्रकृती अतिशय घसरत चाललेली आहे। त्यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष दिलं पाहिजे, सरकारकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि ड्रग्स इन्स्पेक्टर मध्ये देखील एक मुलगी राहुलजींना चातुर्ंगी गुंज कार्यक्रमामध्ये भेटली आणि त्यानंतर सरकारला जाग आली आणि सगळं प्रकरण घडलं। मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। या प्रकरणी 6 जणांना अटक झाली, मात्र जे खरे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर अन्याय होणार आहे, कारण परीक्षाच रद्द झाली नाही, सातत्याने असं जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत नाही, हे सरकारमधला लूफहोल आहे। एक पेपर 25 लाखाला 40 लाखाला विकत घेतले आणि श्रीमंत बापांच्या पोरांनी हे पेपर विकत घेतले आणि ते अधिकारी बनत होते। पण जे अहोरात्र कष्ट करून आपल्या आई वडिलांचं काबाड कष्ट एकीकडे करत असतात, शेतामध्ये मजुरी करत असतात, त्यांची मुलं अभ्यास करतात, शिकतात आणि त्यांच्यावरती अन्याय होत होता आणि खऱ्या अर्थानं आज राहुलजी गांधी यांच्या माध्यमातून त्या सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय मिळालेला आहे। त्यांना दुसरा चान्स मिळणार आहे परीक्षा देण्याचा आणि खरे अधिकारी या महाराष्ट्राला मिळतील, एवढंच मी आपल्या मधून सांगतो। पुन्हा परीक्षा त्याच्यामध्ये सुनील गाडवेचं नाव येत आहे। भाजपवाले म्हणतात ते राष्ट्रवादीच्या जवळचं, राष्ट्रवादीवाले म्हणतात भाजपच्या जवळ। नाही, ऐका, तुम्ही सगळे या परिसरामध्ये पत्रकारिता करता, इथून सगळे अभ्यासिका जवळ आहेत।
तो व्यक्ती कोणाच्या जवळचा आहे सगळ्यांना माहिती आहे. तो कुठल्या आमदाराचा पीए होता. सध्या पुणे महापालिकेतील महापौरांचा ऑफिशियली तो पीए होता आहे. तर तो भाजपच्या जवळचा आहे किंवा इतर कोणत्या पक्षाच्या जवळचा आहे, आपण सगळ्यांनी शहानिशा केली पाहिजे. तो या सगळ्यांवर वावरत असताना कोणावर तरी फोटो काढला म्हणून आम्ही त्याच्यावर आरोप करत नाहीये. नाही नाही असे अनेक नाही उद्या माझ्यावर पण फोटो असतील, कोणावर पण फोटो असतील. नाही यात्रेचं नेतृत्व पण सध्या तो पीए कोणाचा आहे, एवढी त्याची मजल कोणावर गेली, हा सगळं आपण बघितलं पाहिजे ना. रोहित पवार सरकारमध्ये नाहीयेत, रोहित पवारने त्यांना पेपर आणून दिलेला नाहीये. उलट रोहित पवार या विद्यार्थ्यांची बाजू घेऊन भांडतात आहेत. तर त्यांचा आरोप करण्यापेक्षा सरकारमधला कुठला माणूस यामध्ये पुढे आला का? सरकारमधला एखादरी आमदार नाही. अभिमन्यू पवार हे नेहमी विद्यार्थ्यांचे प्रश्न मांडायला पुढे येत असतात. या प्रकरणामध्ये ते मुग गिळून गप्प आहेत. या प्रकरणामध्ये त्यांनी एकतरी ट्विट केलंय का? विद्यार्थ्यांना भेटलेत का? हा प्रश्न आमचा आहे. एमपीएससीचा जो पेपर फुटलाय त्यामुळे एकतर विश्वासार्हतेला तडाच गेला आणि पालक सुद्धा आता टेन्शन मध्ये की आता पुढे जी परीक्षा होणार आहे ते तरी पारदर्शक होतील. कसं आहे, एमपीएससीचा अभ्यास करणारा आणि परीक्षा देणारा वर्ग हा बहुतांश ग्रामीण भागातला आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या मजुरांच्या मुलांना ही संधी आहे की आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी बदल घडावा. जन्म कुठं घ्यायचं आपल्या हातात नसतं, पण आयुष्य कसं घडवायचं आपल्या हातात असतं. त्यांच्या आई वडिलांना वाटतं की आपला मुलगा आपली मुलगी एक दिवस अधिकारी होईल, म्हणून ते शेतामध्ये राबतात, कर्ज काढतात, पण आपली मुलं शिकवतात. इथं मुलं येऊन एक वेळचा डबा खाऊन अभ्यास करतात, कारण का आपल्या आई वडिलांचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे. आणि अशा पद्धतीने पेपर फुटल्यामुळे एमपीएससीची विश्वासार्हता गेलेली आहे, आपल्या माध्यमातून सांगतो.